गिया बॅरे सिंड्रोम न्यूरोलॉजिकल डिसीज. पुण्यात सध्या या आजारानं टेन्शन वाढवलेलं आहे सगळ्यांचंच. एक बळी गेल्याच्या नंतर तर जास्तच धास्ती पुणेकरांना लागलेली आहे या आजाराची. साधारणपणे 75,000 ते 1,00,000 लोकांमागे एकाला हा आजार होऊ शकतो. म्हणजे तसं पाहिलं तर हा दुर्मिळ आजार आहे. पण दुर्मिळ असला तरी दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे हा आजार बरा होऊ शकतो पूर्णपणे. कसा होतो GBS? संसर्गजन्य नाहीये, पण त्याची उत्पत्ती किंवा व्युत्पत्ती संसर्गजन्य आजारातून होऊ शकते. बहुतांशी पायापासून या आजाराची सुरुवात होते. पायांची शक्ती कमी होणं, चालता न येणं, चालताना तोल जाणं किंवा चक्कर येणं किंवा पाय अजिबात हालचाल करू न देणं. त्यानंतर पायापासून सुरू झालेला हा आजार नंतर शरीरभर पसरतो. पायापासून मेंदूपर्यंत किंवा हातापासून पायापर्यंत देखील हा आजार पसरू शकतो.